समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते। दरम्यान कुणबी प्रमाणपत्र रद्द करा असं पत्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी केलाय। मात्र माझी नार्को टेस्ट करा, माझी परवानगी असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळेचं सांगण्यावर बावनकुळेचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही आता। त्या बावनकुळेने मराठीचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे। फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे। त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे। त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं। यानंतरची बातमी पुण्यातून आहे। अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी सापळा रचून